सध्या खूप व्हायरल असलेली होक्कोची आईस्क्रीम मी पण फायनली मागवली. कुकीज अँड क्रीम मी त्यात फ्लेवर मागवलेला. त्याची पॅकेजिंग बऱ्यापैकी प्रीमियम होती. बाकीच्या कोनपेक्षा हा कोन लुक्स वाईज थोडा वेगळा होता, पण खरं सांगायचं तर इतका काही खास पण नव्हता. आपला नॉर्मल कॉर्नेटो ह्यापेक्षा खूप भारी लागतो. सध्या दिंडी चालू आहे. मागच्या दिंडीत विठ्ठलाला एकच मागणं केलेलं, पुढच्या वेळेस माझं बाळ माझ्या कुशीत असावं आणि मी माझ्या बाळाला पालखीच्या दर्शनाला घेऊन यावं. आता ती माझ्या कुशीत आहे, चिनू, पण ती अजून खूप लहान आहे आणि गर्दी तिला झेपत नाही. म्हणून मी विचार केलाय, जर आपण पालखीच्या दर्शनाला तिला घेऊन जाऊ शकत नाही, ॲटलिस्ट विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तरी मी तिला घेऊन जाऊ शकते ना. कारण श्रद्धा ही अंतराची नसते, ती मनापासून असली पाहिजे. दुपारी आलेले आमच्याकडे मयूर भाऊजी आणि रुपाली, त्यांना बाय करून मी, चिनू, चिनूचे पप्पा, किरण भाऊ, आशू आणि कृष्णा गेलो पिंपळे गुरवमध्ये असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात. तिथे विठ्ठल रुक्माई पण आहेत. आम्ही सगळ्यांनी छान नमस्कार केला आणि चिनूने पण विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं आणि खूप छान असं दर्शन झालं आणि मी माझा नवस अशा प्रकारे पूर्ण केला. बाय.